जे बाप्पा नाही आहे स्टारबक्स. ज्यांना काहीतरी नवीन ट्राय करायची आवड आहे ना त्यांना आवडेल. आमचा ऐरावत आहे तो ऐरावत प्लेस. ॲक्च्युली मला पिऊने इंट्रोड्यूस करून दिली होती लग्नानंतर. ओके चलो ऑफिस डन झालंय आणि आपण चाललो आहोत फॅमिली डिनरला. मी, दीपक, पियू, स्नोई, एव्हरीवन इज रेडी. आणि अजून तिथे कोणीतरी आपल्याला जॉईन करणार ते तिकडे जाऊनच सांगतो तुम्हाला. ठीक आहे चलो. ओपन हो गया नहीं वाले आउटफिट चेक. ओके सो फायनली वी आर हियर एट आवर फेवरेट प्लेस. वन ऑफ द फेवरेट प्लेस. कुठे आपण बेटा? बालेवाडी हाय स्ट्रीट पुणे. आणि तिथं आमचं एक जे बाप्पा नाही आहे ग स्टारबक्स येते. जे बाप्पा नाही आहे स्टारबक्स. तर आपण इथं आलो आहोत आणि आम्ही जाणार आहोत आमचा वन ऑफ द फेवरेट रेस्टॉरंट गॉंगला. कुठे जाणार बेटा? गॉंग. आणि तिथं वन ऑफ माय फेवरेट पीपल आर कमिंग हिअर फ्रॉम नाशिक, ऑल द वे फ्रॉम नाशिक. तर आपली नाशिकची आत्या हर्षू आणि मामा ते तिघं आलेत. आणि हर्षूने आज त्यांना सांगितलं नाही आहे की आम्ही येतो आहे. सो सरप्राईज देऊ त्यांना. चला आजी बाबा वेलकम. डिनर झाला आमचा. पियूची लास्ट टाइम गाडी बघायची राहून गेली होती. आम्ही ते टेस्ट राईड केली होती. एक नंबर गाडी आहे. आमचा ऐरावत आहे. ते पुढच्या वेळेस जरा आरामात निवांत भेटू आपण. चलो हॅपी जर्नी. चलो बाय 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 बाय. चप्पल वाजत आहे. सापबाडी खरं तरी गोष्ट घरी या पैसा झाला काय नाही. इट्स ओके इट्स ओके. बघ पापा नवे कपडे घालून सुपर हिरो. काय नाही झालं बेटा. काय नाही झालं. नाही पडलं नाही पडला नाही पडलं. शॉपिंग काय. थँक्यू मामा बोल. थँक्यू मामा बोल ना. ब्लँक होऊन गेली. थँक्यू पिऊने दोघांना. म्हणजे ॲक्च्युली स्नोईचा बड्डेच नाही फक्त आमची फर्स्ट एंगेजमेंट. फर्स्ट नाही म्हणजे फिफ्थ एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी. फर्स्ट म्हणजे तिच्या बड्डेच्या आधी फर्स्ट असं म्हणायचं होतं मला. तर आमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी पण आहे फिफ्थ. 5 वर्ष होऊन चाललं एंगेजमेंटला आणि तिचा बड्डे. तर मग पिऊने मला पण शॉपिंग करून दिली आणि तिची पण झाली. बाय द टाइम बाकीची शॉपिंग होतीये तोपर्यंत जी केली आहे ती तरी पॅक करून घेते. आणि इन ऑल दिस एंटायर प्रोसेस चेकलिस्ट असणं खूप गरजेचं आहे. आणि इन दॅट चेकलिस्ट द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जे मी नेहमी कॅरी करते, मी सोबतही घेऊन जाते, मी घरी रेग्युलरलीही वापरते, दॅट इज हिमालयाचं आयुर्वेदा सँडल ग्लो सोप. तर हे अमेझिंग एक साबण मिळालेलं आहे मला आफ्टर डुईंग मल्टिपल सर्च ऑनलाईन. दिस इज ॲज द नेम सजेस्ट आयुर्वेदा. हे आपले जे प्रॉपर आयुर्वेदिक प्रोसिजर लिहिलेले आहेत वेदाजमध्ये त्यानुसार त्या प्रोसेसनी हे साबण बनलेलं आहे. अँड येस इट हॅज मल्टिपल ऑइल्स, आयुर्वेदिक ऑइल्स जे आपल्या स्किनसाठी फार बेनिफिट करतात. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग व्हॉट हिमालया डिड इज आयुर्वेदिक गोष्टी ह्या सगळ्यांना इझिली ॲक्सेसिबल नसतात. सो हिमालया मेड इट शुअर दॅट ऑल दीज आयुर्वेदिक स्टफ इज इझिली ॲक्सेसिबल टू अस, स्पेशली विच इज गुड फॉर आवर स्किन. अँड ॲज द नेम सजेस्ट सँडल ग्लो, तर याच्यामध्ये प्युअर सँडलवूड ऑइल आहे जे आपल्या स्किनसाठी जे ग्लो आहे आपल्या स्किनवर जो यायला गरजेचा असतो, स्पेशली फेस्टिवल्स आर अराउंड द कॉर्नर. सो त्यासाठी हा पर्टिक्युलर सोप खूप खूप बेनिफिशियल आहे.
त्या साबणात जे सँडल ऑइल आहे त्यामुळे तुमच्या स्किनवर एक गोल्डन ग्लो येतो, विच इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. सो याची पॅकेजिंग एकदम प्रीमियम आहे आणि याचा शेपसुद्धाही एक प्रीमियम दिलेला आहे. याचं एक लीफ लाईक डिझाईन आहे, त्यामुळे त्याला ग्रिप एकदम चांगली येते आणि यूज याचा इझिली आपण करू शकतो. आणि याचा फ्रेग्रन्स एकदम लॉंग लास्टिंग आहे, त्यामुळे आपल्याला थ्रू आउट द डे एकदम फ्रेश फील होतं. Infused with skin-friendly pure Ayurvedic oils like Chandanadi Rupana Taila, which is pure sandalwood oil for golden glow and exceptional skin benefits. तर ही गोष्ट आहे जी मी आपल्यासोबत नेहमी कॅरी करते. सो इफ यू ऑल्सो वॉन्ट टू बाय दिस अमेझिंग प्रोडक्ट, आय जेन्युइनली विश की तुम्ही नक्की ट्राय करा. तर इट इज अवेलेबल ऑन ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, नायका आणि हिमालयाचे वेबसाईट आणि त्याच्या ॲपवरही सुद्धा अवेलेबल आहे. सो लिंक इज इन डिस्क्रिप्शन बिलो, सो गो शॉप नाव. आओ ये फायनली 11 वाजेला पोहोचलोय आणि आमची पोलगी बघा बर्थडे गर्लची शॉपिंग झाली आहे. तर त्याची खुशी आहे आम्हाला की बर्थडे गर्लची शॉपिंग झाली ॲटलीस्ट. आणि बर्थडे गर्लच्या नादात पप्पाची पण शॉपिंग होऊन गेली आहे. तर मी आणि पियू तेच बोलत होतो की आय डोंट नो आता हे म्हणजे असं काही हे नाही आहे, पण म्हणजे फक्त सांगतोय माझी फिलिंग्स की मी स्नोई 2 वर्षाच्या आतमध्ये म्हणजे आमची अशी इच्छा आहे की तिने असं चांगले चांगले कपडे घाला जे लहानपणाला आम्हालाच भेटलं नाही. ॲटलीस्ट मला तरी, पियू तर प्रिव्हिलेज होती, शी गॉड एव्हरीथिंग. तर ज्या मला ॲटलीस्ट मला नाही भेटलं, जे मी नाही जगू शकलो, तिने जगायला पाहिजे आणि तिच्यासोबत मी पण जगतोय बेसिकली. सो दॅट इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. तर माझा फर्स्ट झारा आणि स्नोईचा फर्स्ट झारा एकदम सोबत झालं कपडे घेणं. काही लोकांसाठी रेग्युलर असेल, रोजचं असेल, आय नो, बट फॉर अस, ॲटलीस्ट फॉर मी, दिस वॉज थोडा गुड. छान घेतले. थँक्स टू पियू. मम्माला थँक्यू म्हटलं का तू? शनीच्या काही लक्ष नाही. चला आता झोपतो थोडा गप्पा मारतो, यांच्यासोबत बसतो. आपण उद्या सकाळी भेटू, ठीक आहे? माझ्या पर्समध्ये ओके. शॉपिंग सागा कंटिन्यूस असं मी आतमध्ये बोलणार होतो, पण आतमध्ये आम्ही एवढे बिझी होतो की झालंच नाही. तर आज पण आम्ही उरलेली शॉपिंग केली आहे. आज पियूची शॉपिंग झाली, त्या दिवशी माझी आणि स्नोईची झाली होती. पियूची बाकी होती, पियूची शॉपिंग पण डन आहे, ऑल सेट आहे. आणि कल आपण निकलणे काय आहे, कुठं निघायचं आहे, काय निघायचं सांगून देऊ का? घरी जाऊन सांगतो, इथं आवाज येणार नाही तुम्हाला, ठीक आहे? चाबी सापडते का? सापडली चाबी. चला आपण घरी जाऊन सांगतो तुम्हाला. नवराई माझी लाडाची ग, आवड इला चंद्राची ग. नवराई माझी लाडाची ग. खिशी देऊन दे. कशा छोनी? नवरी माझी पिंगू नाही म्हणू शकत आता, हिला हिची नाव पिंकी नाव ठेवून द्या. पिंकी कशा छोनी? समज नाही राख्या. हे असे तिचे नवरीबाईच्या असं नवरीबाई आणि मग अशी उघडायचं. हागी शरम आ रही है. अजून काय मम्मा? अजून काय? ओ ब्रशी या यो. वाव, जिराफ वाला ब्रश. अजून काय? नॉक सॅनिटायझर. आता काय नाही, जाया बेटा, बस झालं, तुझं एवढंच होतं. डब्बा. वाव, ओ वाव, किती छान डब्बा. सगळं पिंक होतंय बेटा. हे बघ, लिप बाम, लिपचिप आणली तुझी, लिपचिप, हे चम्मच. ऑल डन. स्नोई हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे बेटा. बस या बर्थडेला एवढंच बस. जाया. आणि इकडं मम्माची शॉपिंग आणि हे जरा शूज बीज माझी शॉपिंग आहे. आणि ही पण माझी शॉपिंग. मला ॲक्च्युली डोळ्यावर लावल्याशिवाय झोप येत नाही. सो सेंडिंग ऑल द लव टू ऑल द लवली पीपल. अरे सोनीला आवडलं. चला, स्नोईला आवडलंय गिफ्ट. बरं. सो देवीवर सज्जन हो,
बापरे गरम होत आहे. हा ना, फॅन बंद केला. फॅन बंद केला की गरम होत आहे. चला ठीक आहे. मगाशी मी बोललो होतो तुम्हाला की तुम्हाला सांगणार आहे आम्ही बर्थडेचा काय प्लॅन आहे. स्नोई बर्थडेचा प्लॅन सांगायचा आहे का छोनी? बर्थडेचा प्लॅन सांगायचा आहे का ग? आय डोंट केअर. यू डोंट केअर दॅट आय नो. इथे तर माझ्यावर बसते बेटा असं इथं बची माझ्यावर. हा ते पण घे ना. पिंगू पण घे. पिंगू पण घे. ओके सो गाईज आय वॉज सेइंग तर यावर्षी बर्थडेचा प्लॅन असा आहे की बर्थडेचा काही प्लॅन नाही आहे. म्हणजे आमचं असं ठरलेलं होतं की फर्स्ट बर्थडे खूप ग्रँड करायचा. तो तुम्ही मागच्या वर्षी बघितलाच आहे. पण यावर्षी ॲक्च्युली आहे ना स्नोईच्या जन्मापासून पियूची म्हणजे बाबां त्यांच्या साईडची जी कुलदैवत आहे तर आम्ही तिकडे गेलो नाही आहे कधीच. तर आम्ही तिथं जाणार आहे म्हणजे देवदर्शनाला. स्नोई आमची देवीला त्या देवीचं दर्शन करवणार आहे, भेटून आणणार आहे. दोघं देवींचं दर्शन होऊन जाईल. कारण की रेणुका देवी ना तुम्ही माहूरला तो विदर्भाला येतो आम्ही लवकरच. आमचं स्वागत करा तिकडे आल्यावरती. आणि जे काय असेल जर तिकडे भेटण्याचा काही प्लॅन असेल तर ते मी इंस्टाग्रामला स्टोरीला टाकेल. तर इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा. सध्यासाठी एवढाच अपडेट आहे. तर म्हणजे बेसिकली आम्ही चाललोय पियूच्या माहेरी वाशिमला. तिथून आम्ही जाणार माहूरला. रेणुका मातेचं दर्शन होईल स्नोईच्या बर्थडेच्या दिवशी आणि मग सॉर्टेड. त्याच्यानंतर अजून काही डिसाईड नाही. सो लेट्स सी. पण हा मेन प्लॅन आहे. जसं ती आमच्या कुळदैवतला जाऊन आली आहे. तिला घेऊन गेलो ना आमच्या गावाला जे होतं तिचा प्रॉपर तो कार्यक्रम झाला होता स्नोईचा सगळा. पण इकडं ॲक्च्युली कधीच गेलो नाही आहे. तर आमचे दुसरे बरेचसे प्लॅन होते कुठं फिरायला जायचं. बट वी थॉट की ते आम्ही नंतर कधी करू शकतो. पण म्हटलं हे जरा देवाचं महत्त्वाचं असतं. तर असं आम्ही जरा थोडं आहोत देवाला घेऊन आपण जरा जास्त टाळाटाळ करत नाही. होत असेल तर लवकर सगळं करून घ्यायचं कारण की देवाच्या कृपेनेच आहे जे आहे ते. तर असा प्लॅन आहे. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. किंवा तुम्ही काय विचार केला होता ते पण सांगा. आणि तुम्हाला आमचा प्लॅन कसा वाटला ते पण सांगा. तर असं आहे म्हणून ही सगळी शॉपिंग एवढी सगळी तयारी सुरू आहे. आणि आता तिचा जो बर्थडे मला जो ग्रँड करायचा आहे ना तो थोडा तिला समजायला लागेल ना तेव्हा करू. आता जरा नाही तर आम्ही असं ठरवलं की 5व्या वर्षाचा बर्थडे खूप मोठा करू. इन बिटवीन जे काय असतील ना तिचा प्रत्येक बर्थडेला आम्ही फिरायलाच जाणार आहे. म्हणजे जसं आता हे देवी दर्शन होऊन जाईल मग 3rd 4thला आम्ही कुठेतरी मस्त एकदम बाहेर फिरायला जाऊ. असा सध्या प्लॅन आहे. प्लॅन कसा वाटला नक्की सांगा. ओके चलो पीस आउट. बस एवढंच होतं. बाकी काय उद्या निघणार आहे आम्ही तर ते तुम्हाला समजेलच पुढे. बाय. आर यू रेडी? येस. तुम्ही इकडे तोंड करून लाईट चालू करा मग असं फिरा. ठीक आहे. हा म्हणजे तुम्ही तिकडे अशी बघू नका. इकडे ये अशी ये अँड देन लाईट टर्न चालू कर अँड देन टर्न अराउंड. बघू लाईट ऑन कर चोरी करा पटकन. तिने बघून घेतलं ऑलरेडी. लाईट लाईट चालू कर. सारे करो. अच्छा आता बघा. आणि आर यू रेडी? हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू ॲज वेल. सेकंड दोघांच्या हॅपी बर्थडे. दुसऱ्या जन्माचा दुसरा बर्थडे. दीपकला आणि सनीला खूप खूप धन्यवाद. खूप आभार. एक्सपेक्टेड नव्हतं. एकदम बोले खरगोश टोपी मधनं काढतात असं एकदम भांडण करणं डेकोरेशन करून टाकलंय भाऊने. खूप खुश आहे. आणि केक पण खूप भारी. एक नंबर केक. छोनी बघ कचे सगळे हॅपी बर्थडे टू स्नोई कमेंट मध्ये करून आज नाही आम्ही गावाला चाललो होत्या म्हणून दीपकने आजच. बट स्टील यू गाईज कॅन कदाचित हा ब्लॉग तोपर्यंत बर्थडे येऊन जाईल तर विश करू.